सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर पोलिसात शिरूर कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मात्र त्याला आता पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। ढाकणे कुटुंबाला मारहाण करताना खोक्यासोबत कोण होतं याचा शोध पोलीस घेत आहेत। या घटनेचा उलगडा करायचा असल्यामुळे खोक्याला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली। प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दुबईतील प्रशांत कोरटकरचा फोटो व्हायरल झालाय। जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कोरटकरनं धाव घेतली असून या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। नागपूर हिंसाचाराचा कट रचल्याप्रकरणी एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला पोलिसांनी अटक केली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खाननं जामिनासाठी अर्ज केलाय। अर्जावर सोमवारी सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मी निर्दोष असून मला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसवण्यात आलं असा दावा त्यानं अर्जात केलाय। हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशीही नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे। संचारबंदीमुळे या परिसरातील नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात दाखल होणार आहेत। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येत आहेत। फडणवीसांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावल्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईवर सध्या पाणी कपातीचं संकट जरी नसलं तरीही मुंबईतील काही भागात आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे। शिवडी काळा चौकीसह गिरगावातील भागात पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी झाला असून पुरवठा देखील कमी दाबानं होतोय आणि त्यामुळे पाणीबाळीच उद्भवली असून स्थानिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील साठा झपाट्यानं कमी होतोय। त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळावं यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवलाय। पिंपरी चिंचवड शहरातील पवना धरणात पाण्याची पातळी खालावली आहे। पाणीसाठा 50%हून खाली आल्यानं चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे शहरात आता पाणी बचत आवश्यक असल्याचं दिसतंय। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असताना दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा घट होतोय आणि क्षयरोगाच्या दृष्टीनं 4 धोकादायक वॉर्ड महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केले होते। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंचही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिली जाणार नाही अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली आहे। गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय। दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोवर घरांची लॉटरी काढू नये या मागणीवर गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे। हवाई प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारे 11.4% वाढून 1.40 कोटी इतकी झाली। नागरी विमान महासंचालनालयाच्या मासिक वाहतूक आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये प्रवाशांची संख्या 1.26 कोटी इतकी होती। देशाचा परकीय चलन साठा 14 मार्चला संपलेल्या आठवड्यात 30.5 कोटी डॉलरनं वाढून 654.271 अब्ज डॉलर झाला। त्याच्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय साठा 15.267 अब्ज डॉलरनं वाढून 653.966 अब्ज डॉलर झाला होता। 2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनावर पोहोचलंय। हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय। 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे। उन्हाळ्यात गटारे आणि नाल्यातील प्रवाह थांबलेला असतो। डास प्रामुख्याने वाहत्या पाण्यात अंडी घालत नाहीत आणि साचलेल्या पाण्यात त्या अंडी घालतात। त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय। रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्प ते प्रत्यक्ष कार्यस्थळादरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनातील कॉन्क्रीटचं मिश्रण स्लम टेस्ट दरम्यान रिडिंगच्या अपेक्षेपेक्षा जास्त आढळलं आणि त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ते मिश्रण नाकारत कॉन्क्रीट मिक्सर वाहन माघारी पाठवलं। या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून खुलासा मागवून सक्त कारवाई करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत। मुंबई विद्यापीठानं सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड एआयची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। रोबोटिक प्रणालींसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला एमटेक इन रोबोटिक्स पदव्युत्तर अभ्यासक्रम याच वर्षापासून सुरू केला जाणार आहे।
गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे आणि या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे। 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगानं कार्यवाही सुरू केली आहे। प्रकल्पातील खराडी ते खडकवासला या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी रचनाकार सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या 98 मराठी शाळांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक विविध उपक्रम राबवण्यासह काही शाळा दत्तक घेण्याची तयारी सरहद संस्थेनं दर्शवलेली आहे। या संदर्भात संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना प्रस्ताव सादर केलाय। पनवेल महानगरपालिकेनं यंदाच्या सध्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय। लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 200 करदात्यांच्या नावाची यादी विविध वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केली आहे। मीरा रोड भाईंदर येथील मेट्रो कारशेडच्या पहिल्या टप्प्यातील 1406 बाधित झाडांच्या बदल्यामध्ये 8292 झाडं लावण्यासाठी महापालिकेकडे 20,77 लाख वृक्ष निधी आधी जमा करावा असं पत्र मीरा भाईंदर महापालिकेनं MMRDAला दिलंय। मिळकत कर वसुलीसाठी नेमलेल्या पथकातील 23 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ 19% उद्दिष्ट पूर्ण केलंय। त्यामुळे त्या सर्वांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांनी दिली आहे। वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी चालकासोबत सातत्यानं संवाद ठेवावा, त्याच्या समस्या आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात अशा सूचना हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांनी वाहतूक कंपन्यांना दिल्या। वसई नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर बेघर झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। पुढील 1 महिन्यात या संदर्भात बैठक लावली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाणे शहराला 2055 मध्ये प्रतिदिन 1230 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असून याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या ठाणे शहराला 50 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून त्यासाठी सूर्या धरण, बारवी धरण, औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या भूजल मंडळानं प्रसिद्ध केलेल्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 नुसार राज्यातील 7 जिल्ह्यांमधून नमुना घेतलेल्या ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील या 7 जिल्ह्यात पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण धोकादायक पातळीपेक्षाही जास्त असल्याचं दिसून आलंय। पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन आणि छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी 7 दिवसांआधी त्याची माहिती देणं बंधनकारक आहे असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते। त्यामुळे महावितरणाच्या अभय योजनेचा लाभ घेत थकबाकी मुक्त होण्याचं आवाहन महावितरणानं केलंय। इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत काहीशा वेळेपूर्वीच पार पडल्या। त्यानंतर इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेपूर्वी सर्व शिक्षकांची प्रशिक्षण सुरू झाल्यानं या विद्यार्थ्यांचं अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेसंदर्भात शाळा स्तरावरील सर्व नियोजन कोलमडलं। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं काय होणार याचीच चिंता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना लागली आहे। मुंबईतील नाले सफाई संदर्भातील अडथळा दूर झाल्यानं 25 मार्चपासून या कामाला सुरुवात होणार आहे। मात्र पावसाळा सुरू होण्यास केवळ 2 महिने उरले असल्यानं 31 मे पर्यंत नाले सफाईची 75% कामं पूर्ण होणार का असा प्रश्न माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केलेला आहे। आणि आता एक मोठी बातमी, पुण्याच्या खराडी चंदननगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पती पत्नीच्या भांडणातून वडिलांनी 3 वर्षाच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। खून केल्यानंतर वडिलांनी मुलगा हरवल्याचा बनाव केला। पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेत चौकशी केली आणि चौकशीनंतर वडिलांनी केलेल्या कृत्याची कबुली दिली। पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी आता या वडिलांना अटक केली आहे। पत्नीसोबतच्या भांडणातून वडिलांनी आपल्याच मुलाचा खून केला असल्याची ही धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट सोशल माध्यमातून व्हायरल झाली होती आणि या प्रकरणी बीडमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
औरंगजेबाच्या कबर प्रकरणामुळे खुलताबाद वेरुळी येथील धार्मिक आणि पर्यटन स्थळावरील वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे। यामुळे गेल्या 15 दिवसांपासून जवळपास 100 हॉटेल व्यावसायिकांचे बुकिंग रद्द झाले। त्यामुळे लाखो रुपयांचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसलाय। रत्नागिरीतील देवधावजी शिमगोत्सव पालखी सोहळ्याची सांगता झाली आहे। फाल्गुन पंचमीला देवळाबाहेर पडलेली पालखी पुन्हा देवळात आली आहे। प्रसिद्ध देवधावजी शिमगोत्सवाची महाप्रसादानं सांगता करण्याची प्रथा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात शिमगोत्सवाची धूम अजूनही कायम आहे। शिमगोत्सवात अनेक गावात वेगवेगळ्या पारंपरिक परंपरा जपल्या जातात। वेगवेगळ्या गावात शिमगा खेळी सादर करण्याची पारंपरिक प्रथा आहे, तर काही ठिकाणी मात्र पारंपरिक पद्धतीनं पालखी नाचवण्याचा आनंद भाविक घेत आहेत। दक्षिण काशी श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान करण्यात आलाय। नाथषष्ठीच्या औचित्यावर हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। उल्हासनगरातील संतोषनगर भागातील एका तरुणावर 3 जणांच्या टोळक्यानं हल्ला केलाय। लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येते। त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्यानं तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे। मुरबाड वन विभागामार्फत मॅरेथॉन स्पर्धा ठेवून जागतिक वन दिवस साजरा करण्यात आलाय। स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील वनाधिकारी, वनपाळ, वनकर्मचारी आणि गार्ड या स्पर्धकांनी भाग घेतला। रायगड जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असतानाच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागलेले आहेत। अलिबागमधील रांजणखार गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। येत्या काही दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोकणातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला असून 47 धरणांचं काम गेल्या 25 वर्षांपासून रखडलंय। कोकणात पावसाचं 70% पाणी वाया जातं आणि त्यामुळे कोकणात जवळपास 3000पेक्षा जास्त खेडी तीव्र पाणी टंचाईच्या गर्तेत आहेत। रायगडच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेनं 3 मुलांना जन्म दिला। डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं या महिलेची यशस्वीरित्या नैसर्गिक प्रसूती केली। सध्या बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मालेगावमध्ये पोलिसांनी छापा मारून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 300 कोडींच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख असल्याची माहिती आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागतिक वन दिनानिमित्त बीडमध्ये सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्या माध्यमातून ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। पर्यावरण प्रेमींसह विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। पाटण शहरामध्ये बिबट्याचा संचार वाढलाय। तहसील कार्यालयासमोरील पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करत त्याचा फडशा पाडला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे।